आणि आता हेडलाईन नंतर आपण जाणून घेणार आहोत 100 गावं 100 बातम्या. चला सुरुवात करूया. उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बरवरती मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरती विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उद्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कळंबोली गावाजवळ ओव्हरहेड गँडी उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे कळंबोली गावाजवळील पट्ट्यातील वाहतूक दुपारी 12 ते 3 पर्यंतच सुरू राहणार असून नंतर ती पर्यायी मार्गावर वळवली जाईल. अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्यास महारेरा सुरुवात करत आहे. पहिल्या टप्प्यात 12 प्रकल्पांना नोटिसा देण्यात आल्या. अशा 300हून अधिक प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असली तरी 40 ते 45 प्रकल्पांची छाननी होणार आहे. गोकुळकडून दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्यानं ग्राहकांना फटका बसलाय. राजधानी मुंबईत म्हशीच्या दूध दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर गाईच्या दुधात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतलाय. 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना 10 मिनिटं आधी मिळणार नाहीत. परीक्षांमधील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतरही कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन दिलं जात नाही. या महिन्यातही 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. छगन भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शिंदे-पळसे येथील काही कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावरती आंदोलन केलं होतं आणि या प्रकरणात दोघा आरोपींना न्यायालयानं 2 वर्ष कारावास आणि 20,000 रुपयांची शिक्षा सुनावली. नाशिकमधील सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी प्रशासनाला दिलेत. त्यानुसार आता नाशिकमधील सावकारांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथक काम करणार असून त्याद्वारे खासगी सावकारीचा बिमोड केला जाणार आहे. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यावरती कारवाई करण्यात आली आणि त्यांची 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. पत्रकार शशिकांत वारीचे अपघात मृत्यू प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्ह्याचा हेतू काय आहे, अजून कोण आहेत याची चौकशी करण्यात येणार आहे. हा खटला संपूर्ण फास्ट ट्रॅकमध्ये नेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहे. दुपारी 12:30 वाजता ते कणेरी मठ इथे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामींची भेट घेऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील. नाशिकमध्ये आज भाजप कार्यकारिणीची बैठक असून आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. या बैठकीला राज्यातील 23 खासदार, राज्यमंत्री मंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कोर कमिटीसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविकांत तुपकरांनी दिलेला अल्टिमेटम आज संपत असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय. आत्मदहनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते आणि पोलिसांना गुंगारा देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांना निलंबित करण्यात आले. उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबन करण्याची सत्ताधारी पक्षाने मागणी केली होती. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रत्नाकर गुट्टेंविरोधात 409 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या कोल्हापूर दौऱ्याला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कडाडून विरोध केला. आज कोल्हापुरात उद्धव ठाकरे पक्षाचे समर्थक जेल भरो आंदोलन करणार आहेत. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहरादेवी इथे 593 कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजनासह संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं अनावरण करणार आहेत. यासंबंधी आज आढावा घेऊन संजय राठोड पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी श्री करुणानिधी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्मृती एम.के. स्टॅलिन यांना त्यांनी भेट दिली. नवी मुंबई इथल्या देशस्थ मराठा भवनातील भव्य नूतन सभागृह आणि रघुनाथ महाराज मंदिराचा उद्घाटन सोहळा नवी मुंबईमध्ये आज आयोजित करण्यात आलाय. देशस्थ मराठा भवनातील नूतन सभागृहाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज पैठण दौऱ्यावरती असून पैठणमध्ये होणाऱ्या शेतकरी सभेला ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर वैजापूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज 21 महिन्यांनंतर नागपूरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी केली जाते। उद्योगमंत्री उदय सामंत आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात ते जिल्हा औद्योगिक विकास महामंडळ उद्योग विभागाचा आढावा घेणार आहेत। त्यानंतर दुपारी 3 वाजता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। जावेद अख्तर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। जावेद अख्तर यांना आज कोर्टामध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत। जावेद अख्तर यांनी आरएसएस बाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही सुनावणी होणार आहे। अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोलीला साक्षीदारांच्या यादीतून वगळल्याची माहिती सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली। आदित्यचा मुलगा सूरज या प्रकरणात मुख्य आरोपी आहे आणि त्यामुळे आदित्यला सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून पाचारण केल्यास तो मुलाला मदत करण्याचा प्रयत्न करेल असा आक्षेप घेण्यात आला होता। थायलंडमधून 110 बौद्ध भिक्खू हे भगवान बुद्धांचे अस्थिकलश घेऊन परभणीमध्ये विमानानं आले। त्यानंतर परभणी ते चैत्यभूमी असा म्हणजे मुंबई चैत्यभूमी असा 500 किलोमीटर पदयात्रेदरम्यान त्यांनी शहापूरच्या आडगाव इथे मुक्काम केला। स्थानिकांनी पदयात्रेचं भव्य स्वागत केलं आणि भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर ही पदयात्रा चैत्यभूमीच्या दिशेनं रवाना होईल। इस्रायलची जनरल काउन्सिल कोबी शोशानी यांनी मुंबई सोलापूर या वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला। भारतीय रेल्वेमध्ये झालेले बदल पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं इस्रायलचे काउन्सिल यांनी म्हटलं। वंदे भारत एक्सप्रेस ठाणे स्थानकावरती आली असता निरंजन डावखरे यांनी या ट्रेनचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं। दुपारी 3:30 वाजता या ट्रेनचं लोकार्पण झालं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिर्डी साईनगर वंदे भारत एक्सप्रेस मनमाडला येताच तिचे ढोल ताशे वाजवून स्वागत करण्यात आलं। गाडीचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच तिच्यावर फुलांची उधळण करण्यात आली। त्यानंतर मंत्री भारती पवार आणि आमदार कांदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वंदे भारत शिर्डीकडे रवाना झाली। वंदे भारत ट्रेनचं शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरती रात्री ढोल ताशांच्या निनादात आणि सनई चौघडांच्या सुरात स्वागत करण्यात आलं। यावेळी शिर्डीतले ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थांकडून ट्रेनमधून आलेल्या भाविकांना शाल आणि पुष्पगुच्छ देण्यात आले। मुंबईच्या सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं सोलापुरात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं। सोलापूरकरांनी ढोल ताशाच्या गजरात वंदे भारत एक्सप्रेसचं सोलापूर रेल्वे स्थानकात स्वागत केलं। दौंडमध्ये वंदे भारत ट्रेनचं दौंड रेल्वे स्थानकावरती जल्लोषात स्वागत करण्यात आलं। या वंदे भारत एक्सप्रेसचं स्वागत करण्यासाठी दौंड रेल्वे स्टेशनवरती दौंडकर नागरिक मोठ्या संख्येने जमले होते। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यावरून नाराज झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांनी त्यांना आवाहन केलेले सगळ्या कार्यकर्त्यांना प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं। तसंच बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी अपात्र आपण सगळे एकत्र येऊयात असंही ते म्हणाले। प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यामध्ये रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या स्टार प्रचारकांमध्ये HK पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांचा समावेश आहे। रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी सरकारवरती टीका केली। 9 महिन्यात तर बाळपण जन्माला येतं, यांना 7 महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा करता आला नाही असा टोला अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला। केंद्र शासनाच्या अॅनिमल वेलफेअर बोर्डाने काऊ हक डे साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे। गायीला मिठी मारताना गायीने शिंगाने फेकून दिलं किंवा लात मारली तर मग कसं करायचं असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला। चिंचवडमधील बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंवरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी दिली आहे। तर कलाटेंचा यापुढे शिवसेनेशी संबंध नसेल असं देखील त्यांनी जाहीर केलंय। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही तर त्यांना उद्योगपतींची जास्त काळजी आहे। त्यामुळेच अर्थकारणातील अंतर वाढू लागले। उद्योगपती अधिक श्रीमंत होत असून जनता गरीब होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली। राज्यातील 12.5 कोटी जनतेचा हेल्थ कार्ड तयार करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली। तर येत्या जूनपर्यंत लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे असं देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं। सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती आणि त्यामुळे सोलापूर काँग्रेस कमिटी समोर राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसने निदर्शनं केली।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावरती खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. पालिकेच्या निवडणुका भाजपनं गांभीर्यानं घेतलेल्या दिसतायत. पंतप्रधानांना मुंबईमध्ये यावं लागतंय, याचा अर्थ इथले भाजपचं नेतृत्व कमकुवत आहे, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोणतीच वाद नाही असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलंय. विदर्भात झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्यानं त्यांनी काँग्रेसमध्ये वाद असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या, असा हल्लाबोल पटोलेंनी भाजपवर केला. भाजपचे नेते राम शिंदेंनी बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. जेव्हा पुढे अडचणीत असतो तेव्हा त्याला आसरा देण्याचं काम भाजप करतं असं म्हणत भाजपमध्ये येण्याची त्यांनी ऑफर दिली. सुरेश जैन मुख्यमंत्री व्हावे यासाठी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्याच निकषात जर गिरीश महाजन बसत असतील तर मुख्यमंत्रीपदासाठी गिरीश महाजनांना पाठिंबा असेल असं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय. कट्टर दुश्मन मुख्यमंत्री असला तरी चालेल, पण माझा भाग सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, असा टोला खडसेंनी महाजनांना लगावलाय. पुण्यातील भोसरी एमआयडीसी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळालाय. ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल करू नये असे निर्देश मुंबई हायकोर्टानं ईडीला दिलेत. तर या प्रकरणी 20 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. सायण परिसरात एका टेम्पोचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. टेम्पो चालकाला कमानीचा अंदाज न आल्यानं टेम्पो कमानीत अडकला आणि यामुळे या परिसरात काही काळ ट्रॅफिक जामही झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई अहमदाबाद मार्गावरती सकवार इथे भरधाव कारचा भीषण अपघात झाला. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार थेट डिवायडरला जाऊन धडकली आणि अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 2 जखमींवरती मीरा रोड इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाण्याच्या पिंपळगाव राजा इथे 25 जानेवारीला एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. याबाबत संबंधित महिला तक्रार करण्यास गेली असता पोलिसांनीच तिला धमकवल्याचा आरोप करण्यात येतो. याबाबत पीडितेने अखेरीस थेट मुख्यमंत्र्यांनाच मदतीचं आवाहन केलंय आणि न्याय न मिळाल्यास वर्षा निवास किंवा पोलीस स्टेशन समोर आत्महत्येची धमकी पीडितेने दिली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं केलाय. या विरोधात संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवरती कडक कारवाईची मागणी देखील केली. गोंदियाहून नागपूरला 31 जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत या जनावरांची सुटका केली. तर पोलिसांनी ट्रक चालक कुंदन शहारेवर गुन्हा दाखल केला. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध दाभोळ बंदरामध्ये कस्टम विभागाकडून बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्या बोटीवरती कारवाई करण्यात आली असून या बोटीतून बेकायदेशीर डिझेल साठा जप्त करण्यात आलाय. गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयाने एक अजब फतवा काढलाय. कुत्रा चावला असताना चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे हे सिद्ध करा आणि नंतर उपचारासाठी रजा टाका, असा फतवा पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढला. केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या मांगूर माशाचे बेकायदेशीर उत्पादन आणि संवर्धन करणाऱ्यांवरती मत्स्य विभागानं कारवाई केली आहे. यावेळी 3000 किलो मांगूर माशांचा साठा मत्स्य विभागानं नष्ट केला. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. जाणून घेणार आहोत पुन्हा एकदा घडामोडी अगदी झटपट. भिवंडी शहरातील पद्मानगर इथल्या शासकीय जागेवरती कॉम्प्लेक्स उभारून 67 गाळे उभारण्यात आले होते. याबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यावरती न्यायालयानं अनधिकृत शॉपिंग कॉम्प्लेक्स तोडण्याचे आदेश महानगरपालिकेला दिलेत. हार्बर मार्गावर दिघा स्थानकाची भर पडत असून जवळपास 80 ते 90% स्थानकांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे दिघा, विटावा तसंच कळवा आयटी पार्कमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बोरगाव आणि गायखुरी इथे अवैध दारू भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आणि या कारवाईत पोलिसांनी कच्ची मोहाफुलाच्या दारूसह एकूण 62,000चा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी 2 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला असून एका पिसाळलेल्या घोड्याने उपछाद घालत नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर परिषद प्रशासनाकडून या घोड्याला जेरबंद करण्यात आलं. पाळधी येथील महाकाय सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान 1000 किलो पुष्पवृष्टी करण्यात आली. सिद्धी महागणपती सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती. यवतमाळच्या आर्णी इथे हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्याचं ठिकाण असलेल्या बाबा कंबोल पोष उरुसाला सुरुवात झालेली आहे. 7 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येतात. लग्न म्हटलं की हाऊस मौज, आनंद, उत्साह अशा अनेक गोष्टी असतात. असंच काहीसं जळगावच्या अमळनेरमध्ये घडलं. एका वरपित्यानं आपल्या सुनेला हेलिकॉप्टरमधनं सासरी आणलं. आपल्या अनोख्या पद्धतीने झालेलं स्वागत पाहून सून देखील भारावून गेली. या अनोख्या वरातीची चर्चा सध्या अमळनेरमध्ये रंगली आहे.
बीडच्या आष्टीत हेवडगावमध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पारंपरिक टाळमृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.